मी देवदर्शन करण्यासाठी आलेलो नाही। मला देवादिकांचे किती आशीर्वाद आहेत याची चिंता रोहित पवारांनी करण्याची गरज नाही। रोहित पवारांना मी एवढं सांगेन, मी राज्याचा मंत्री आहे। पूर्ण राज्यामध्ये फिरण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला दिलेले आहेत। आणि अशा पाहणी दौऱ्याला सुद्धा राजकीय ट्विट करत जर असतील रोहित पवार तर त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते। त्यांनी जरूर राजकारण करावं। त्यांच्या काळात काय झालं, त्यांच्या काळात दुष्काळग्रस्त अतिवृष्टीग्रस्तांची सुद्धा कसं रेड कार्पेट पाहणी झाली हे रोहित पवारांनी आम्हाला बोलायला लावू नये। रोहित पवारांना योग्य वेळी योग्य आम्ही उत्तर देऊ। ही वेळ राजकीय टीका टिप्पणी करायची नाही। आम्ही शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी दोन्ही माननीय मंत्री महोदय आम्ही फील्डवरती आहोत। रोहित पवारांनी राजकारण करावं, आम्ही शेतकऱ्याला मदत करू। माननीय पालकमंत्री महोदयांनी आज प्रशासनाला सक्त आदेश आत्ताच या ठिकाणी दिलेत की कुठलाही पंचनामा शिल्लक ठेवू नका। ज्यांचं नुकसान झालेलं आहे कुठल्याही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही जो नुकसान बाधित आहे। काही विहिरीमध्ये पूर्ण माती खरवडून त्याचे गाळाने विहिरी भरलेल्या आहेत, त्यांचे पंचनामे करण्याची कालच मान्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्याची चर्चा झाली। आणि खरवडून गेलेल्या जमिनी असतील त्या पाणी मोठं आल्यामुळं वाहून गाळ मलबा विहिरीत साचल्यामुळं मुजलेल्या विहिरी असतील, ह्या सगळ्यांची पंचनामे करण्याची राज्य सरकारच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला आदेश दिलेले आहेत। सर्व मंत्रिमंडळ महाराष्ट्राचं महायुतीचं आज आणि उद्या 2 दिवस फील्डवरती आहे। एकही मंत्री मुंबईमध्ये कार्यालयात निवासात कुठेही नाही। सगळ्यांना फील्डवर जाऊन पाहणी करून शेतकऱ्याला दिलासा देण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत। शेतकऱ्यांनी चिंता करू नये। हे शासन निश्चितपणे या नैसर्गिक संकटाच्या काळात नुकसान झालेल्या शेतकऱ्याच्या मदत करण्यासाठी त्याच्या पाठीशी उभं राहील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।